स्मार्ट लर्निंग चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.2 सॉल्व करून घेणार आहोत. हा प्रॅक्टिस सेट आहे क्लास 9 मॅथ फर्स्ट अँड चॅप्टर 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स यामध्ये. या प्रॅक्टिस सेटमध्ये सर्व वर्ड प्रॉब्लेम्स आहेत. हे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत रिगार्डिंग एज, रिगार्डिंग नंबर, बेस्ड ऑन फ्रॅक्शन, बेस्ड ऑन मनी ट्रान्झॅक्शन, बेस्ड ऑन जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज, बेस्ड ऑन स्पीड, डिस्टन्स अँड टाइम्स. या रिलेटेडचे हे वर्ड प्रॉब्लेम्स आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करून घेणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन फर्स्ट आहे. इन ॲन एनवलप देअर आर सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपीज नोट्स. टोटल अमाउंट ऑफ these notes together is 350 rupees. Number of 5 rupees notes are less by 10 than number of 10 rupees notes. Then find the number of 5 rupees and 10 rupees notes. मुलांनो, जेव्हा आपण असे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करत असतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे. रीड केलेला क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करायचा आहे. ज्या त्यांनी कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशनवरून आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे आहेत आणि ज्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्यांना एक्स आणि वाय कन्सिडर करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल इथे एक्स आणि वाय का कन्सिडर करायचं, तर आपण हे वर्ड प्रॉब्लेम कशामधील सॉल्व करत आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समधील. तर त्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय. सो ज्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्यांना आपण काय कन्सिडर करणार आहोत, एक्स आणि वाय कन्सिडर करणार आहोत. क्वेश्चन आपण अंडरस्टँड करून घेऊयात. In an envelope, there are some 5 rupees notes and some 10 rupees notes. एक एनव्हलप आहे. एनव्हलप म्हणजे काय, तिकीट म्हणतो आपण त्याला. एनव्हलप आहे, त्याच्यामध्ये सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपीज नोट्स आहेत. 5 रुपीजच्या काही नोट्स आहेत अँड 10 रुपीजच्या काही नोट्स आहेत. नेक्स्ट, टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. त्यांची टोटल अमाऊंट किती आहे, दोघांची मिळून टोटल अमाऊंट किती आहे, 350 रुपीज आहे. ओके, आणि नोटा विचारलेल्या नाहीत, त्यांची टोटल अमाऊंट सांगितलेली आहे. टोटल अमाऊंट ऑफ दिस नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. म्हणजे 5 रुपीजच्या काही नोट्स आहेत, 10 रुपीजच्या काही नोट्स आहेत आणि यांची टोटल अमाऊंट किती आहे, 350 आहे. ओके, आता नेक्स्ट पाहूया. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 देन. इथे ट्वाईस लिहा, इथे ट्वाईस नसेल तर आन्सर करेक्ट येणार नाही. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 दॅन ट्वाईस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. इथे पहा, आपण 5 रुपीजच्या नोटसाठी एक्स कन्सिडर करूया आणि 10 रुपीजच्या नोटसाठी आपण वाय कन्सिडर करूया. ओके, आता नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय. 5 रुपीजच्या नोटसाठी काय आहे, एक्स आहे. सो एक्स आर लेस बाय 10, हा 10ने कमी आहे. कशाच्या, देन ट्वाईस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. 10 रुपीजच्या जेवढ्या नोट्स आहेत त्यांच्या ट्वाईसने. ओके, 10 रुपीजच्या नोट्ससाठी आपण काय घेतलेलं आहे, वाय घेतलेलं आहे, पण त्यांची ट्वाईस म्हणजे काय येईल, 2y. ओके, म्हणजे नेक्स्ट कंडिशन काय येईल, एक्स इज इक्वल टू 2y मायनस 10. ही सेकंड कंडिशन. फाइंड आउट काय करायचं आहे, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स अँड 10 रुपीज नोट्स. ओके, म्हणजे एक्स आणि वाय यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सो आपण डिटेलमध्ये आता सॉल्व करूया. सो सोल्युशन, इथे काय कन्सिडर करायचं आहे आपल्याला, लेट नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स बी एक्स. 5 रुपीजच्या नोटसाठी आपण काय कन्सिडर केलेलं आहे, एक्स, अँड नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स बी वाय. 10 रुपीजच्या नोटसाठी आपण वाय कन्सिडर केलेलं आहे. आता फर्स्ट कंडिशन काय आहे, टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, त्या दोन्ही नोटांची टोटल अमाऊंट विचारलेली आहे. सो काय येणार इथे, 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. इथे पहा, आता हे सोल्युशन अजून सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. तर याला आपण 5ने डिवाइड केलं तर काय येईल, 5 1 जा 5,
5 2 जा 10, 5 1 जा 5, 5 7 जा 35 आणि 0 ॲज इट इज. सो x प्लस 2y इज इक्वल टू 70. याला आपण इक्वेशन फर्स्ट देणार आहोत. सेकंड कंडिशन काय आहे ते पाहूया. नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स आर लेस बाय 10 देन ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. सो नंबर ऑफ 5 रुपीज यासाठी आपण नंबर ऑफ 5 रुपीजसाठी काय घेतलेलं आहे, एक्स इज इक्वल टू आर लेस बाय 10 देन ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. जेवढ्या 10 रुपीजच्या नोट्स आहेत त्यांच्या ट्वाइसपेक्षा 10ने त्या कशा आहेत, कमी आहेत. सो लेस बाय 10 म्हणजे -10, ट्वाइस नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स. 10 रुपीजसाठी आपण काय घेतलेलं आहे, वाय घेतलेलं आहे. त्यांच्या ट्वाइस म्हणजे 10 रुपयाच्या जेवढ्या नोट्स आहेत त्यांच्या ट्वाइसपेक्षा 10ने त्या कशा आहेत, कमी आहेत. सो एक्स इज इक्वल टू 2y मायनस 10 ही आपली सेकंड कंडिशन आलेली आहे. सो याला आपण मॉडिफाय कसं करणार, एक्स हा 2y इकडे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल, इज इक्वल टू -10. याला आपण इक्वेशन सेकंड देणार आहोत. सो आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड आपण ऑब्झर्व करायचं आहे. तर फर्स्ट काय आहे आपलं, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70 हे इक्वेशन फर्स्ट आहे. आणि इक्वेशन सेकंड काय आहे, एक्स मायनस 2y इज इक्वल टू -10. आता याच्यामध्ये बघा इथे यांचे वायचे कोऑर्डिनेट सेम आहेत. ओके, सो आपण इथे काय करणार आहोत, यांचे ॲडिशन करणार आहोत. इथे साईन डिफरंट साईन आहे, सो आपण ॲडिशन करणार आहोत यांची. सो इथे पहा एक्स प्लस एक्स 2x हा प्लस 2y मायनस 2y एकमेकांना कॅन्सल होतील, इज इक्वल टू +70 -10 प्लस मायनस काय होईल, मायनस होईल. सो 17मधून 10 मायनस झाले, किती आले, 60 आले. सो एक्स हा इथे 2 मल्टिप्लाय होतो, इकडे आल्यानंतर डिवाइड होईल. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6, 0. सो एक्सची व्हॅल्यू किती आली, 30 आली. आता ही एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूयात. सो पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे आपलं, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. सो एक्सची व्हॅल्यू 30 प्लस 2y इज इक्वल टू 70, 2y 70 इथे 30 प्लस आहे, इकडे आल्यानंतर मायनस होईल, किती येईल, 40 येईल. y इथे 2 मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4, 0. सो वायची व्हॅल्यू किती आली, 20 आली. सो आपलं फायनल ॲन्सर काय येईल, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स, नंबर ऑफ 5 रुपीज नोट्स इज, 5 रुपीच्या नोटसाठी आपण काय घेतलं होतं, एक्स घेतलं होतं, तर तो किती आला, 30. आणि नंबर ऑफ 10 रुपीज नोट्स इज 20. हे आपलं फायनल ॲन्सर आलेलं आहे. क्वेश्चन सेकंड आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 1 लेस दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. If 1 is added to the numerator and denominator respectively, the ratio of numerators to denominator is 3:5. Find the fraction. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, फ्रॅक्शन. फाइंड द फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन म्हणजे काय, तर फ्रॅक्शन म्हणजे एक्स अपॉन वाय. तर जो एक्स आहे त्याला आपण न्यूमरेटर असे म्हणतो, जो वाय आहे त्याला आपण डिनॉमिनेटर असे म्हणतो. तर एक्स अपॉन वाय ही व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर आपण फर्स्टली काय कन्सिडर करणार आहोत सोल्युशनमध्ये, लेट दी न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. अँड दी डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, जो फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आहे त्याला आपण वाय कन्सिडर करणार आहोत. ओके, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. सो रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय आहे आपला, रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय होईल, एक्स अपॉन वाय होईल. एक्स अपॉन वाय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. ओके, सो एक्स अपॉन वाय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर फर्स्ट कंडिशन काय आहे पाहूयात. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन,
according to first condition, the numerator of a fraction is 1 less than twice its numerators. आता इथे पहा, द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरसाठी आपण काय घेतलेलं आहे, वाय घेतलेले असे. सो वाय इज इक्वल टू 1 लेस दॅन, एकने तो कमी आहे, सो -1 दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, जो त्याचा न्यूमरेटर आहे त्याच्या ट्वाइसपेक्षा तो एकने कमी आहे. सो न्यूमरेटरसाठी काय घेतलेलं आहे, एक्स. न्यूमरेटरचा ट्वाइस म्हणजे 2x, त्यापेक्षा एकने तो कमी आहे. सो y इज इक्वल टू 2x मायनस 1. याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे. 2x ॲज इट इज ठेवूया, हा y इकडे मायनस होईल आणि हा 1 इकडे प्लस होईल. ही झाली आपली फर्स्ट कंडिशन. ओके, आता नेक्स्ट कंडिशन पाहूया. कंडिशन काय आहे, इफ 1 इज ॲडेड टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिवली. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एक ॲड करायचं आहे. आता न्यूमरेटर काय आहे, एक्स, त्याच्यामध्ये 1 ॲड केला, सो एक्स प्लस 1 होईल. डिनॉमिनेटर काय आहे, वाय, सो वायमध्ये 1 ॲड केला, सो काय होईल, वाय प्लस 1 होईल. सो इफ 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिवली, देन द रेशो ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 3:5. दोघांमध्ये 1 ॲड केल्यानंतर त्यांचा रेशो किती होईल, 3:5 होईल. किती होईल, 3:5 होईल. ही आहे त्यांची सेकंड कंडिशन. सो अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, एक्स प्लस 1 अपॉन वाय प्लस 1 इज इक्वल टू 3/5. आता याला सिम्प्लिफाय करूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 5 इंटू एक्स प्लस 1 इज इक्वल टू 3 इंटू वाय प्लस 1. इथे पहा, 5x प्लस 5 इज इक्वल टू 3y प्लस 3. हा 5x इथेच ठेवूयात, हा 3 इकडे मायनस होईल, 3y, हा 3, हा प्लस 5 आहे, इकडे आल्यानंतर -5 होईल. सो काय येईल, 5x मायनस 3y इज इक्वल टू -2. इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये वायचे कोइफिशियंट, इथे वायचा कोइफिशियंट 1 आहे आणि इथे 3 आहे. सो या इक्वेशनला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर वायचे कोइफिशियंट कसे होतील, सेम होतील. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3, 2x मायनस y इज इक्वल टू 1. 3 इंटू 2 6x मायनस 3y इज इक्वल टू 3. इक्वेशन थर्ड. आता इथे पहा, इक्वेशन सेकंड आणि थर्डकडे ऑब्झर्व केलं तर वायचे कोइफिशियंट सेम झालेले आहेत. आपण इथे काय करू शकतो, हे सॉल्व करू शकतो. सो 6x मायनस 3y इज इक्वल टू 3 अँड 5x मायनस 3y इज इक्वल टू -2. इथे पहा, साईन सेम आहेत, सो आपण काय करणार, इथे मायनस करणार, मायनस मायनस. इथे पहा, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. इथे पण मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. ओके, इथे पहा, प्लस एक्स मायनस 5y किती आला, एक्स आला. इथे -3y प्लस 3y एकमेकांना कॅन्सल होतील, इज इक्वल टू +3 + 2 किती होईल, 5. सो एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5 आलेली आहे. ही एक्सची व्हॅल्यू, पुट एक्स इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आहे आपलं, 2x मायनस y इज इक्वल टू 1. सो 2 एक्सची व्हॅल्यू 5 मायनस y इज इक्वल टू 1. 5 इंटू 2 10 मायनस y इज इक्वल टू 1. सो मायनस y 1, हा 10 इथे प्लस आहे, इकडे गेल्यानंतर मायनस होईल. सो 1 मायनस 10 मायनस 9 मायनस y. सो y इज इक्वल टू 9. हा मायनस मायनस एकमेकांना कॅन्सल होतील. सो yची व्हॅल्यू किती आलेली आहे, 9 आली. तर काय येईल, सो दी फ्रॅक्शन आपलं काय होतं, x/y. सो एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5 आणि yची व्हॅल्यू किती आलेली आहे, 9. सो द फ्रॅक्शन इज इक्वल टू 5/9. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे.
आय होप तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम समजले असतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.